नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उपमा किंवा उपपीठ याची एक झटपट रेसिपी। तर त्याचं साहित्य आहे, आपण थोडंसं आलं किसून घेतलं आहे, कढीपत्ता, मिरच्या हिरव्या आणि लाल दोन्ही घेतल्या आहेत। त्यानंतर एक कांदा चिरला आहे, एक टोमॅटो चिरला आहे आणि 2 चमचे उडदाची डाळ धुवून घेतलेली आहे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर मग आपण आता कृती बघूया। कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता मोहरी घालणार। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। जिरे घालून झाले की त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत। त्यानंतर आपण मेथी पावडर घालणार आहोत। मेथीनी फार चव छान येते। त्यानंतर आपण हे सगळं साहित्य फोडणीत घालणार आहोत। कांदा, टोमॅटो आणि उडदाची डाळ ही छान आधी तेलात परतून घ्यायची। उडदाच्या डाळीने उपम्यामध्ये खूप सुंदर चव येते। आता कढीपत्ता, किसलेलं आलं आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची फोडणीत घालून ती छान परतून घ्यायची। फोडणी छान परतून झाली की त्यामध्ये आपण 2 वाटी रवा घालणार आहोत। मी अगदी बारीक रवा यूज केलेला आहे आणि हा रवा सुद्धा तेलामध्ये छान भाजून घेऊया। तुम्हाला जर तेल कमी वाटलं तर तुम्ही वरतून तेल सोडू शकता। आणि हा रवा छान भाजून घ्यायचा मंद आचेवर। आणि छान फोडणी रव्यामध्ये एकजीव झाली की त्यामध्ये आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आली की आपण ते पाणी यामध्ये घालणार। आता मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार साखर थोडीशी। आणि आता आपण वरतून कोथिंबीर घालणार आहोत। हे सगळं एकत्र छान एकजीव झालं की त्यामध्ये आपण हे पाणी घालणार गरम केलेलं। तुम्हाला उपमा कसा हवा आहे, जाडसर हवा आहे की थोडासा लुसलुशीत मऊसूद हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी घालू शकता। आमच्याकडे मऊ आवडतं उपमा, उपपीठ ज्याला म्हणतो मऊसूद, तर त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं आहे। खूप सुंदर लागतो हा उपमा, करून बघा एकदा। आता आपण वाफ काढून घेणार आहोत एक 5 मिनिट। पहा किती सुंदर दिसतोय। तर ट्राय करून बघा। चला तर मग गरमागरम उपमा आपल्या प्रियजनांना सर्व करा आणि मस्त रहा।